नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली आरग शाखेचा 91वा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दिनांक 21/11/2025 रोजी शाखेच्या नूतन इमारतीत सकाळी 10 वाजता आरग शाखेचे व्यवस्थापक आदरणीय श्री प्रकाश पाटील व आदरणीय श्री लंगोटे साहेब, श्री R.S. पाटील व सौ शशिकला गावडे संघटक महिला ग्रामसंघ यांचेसह सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी श्री महालक्ष्मीचे प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनास आरग विकास सोसायटीचे अध्यक्ष श्री श्यामराव देसाई, उपाध्यक्ष सौ उज्ज्वला गुरव, सचिव श्री सचिन गायकवाड, तज्ञ संचालक श्री राजू सौदागर, शिंदेवाडी विकास सोसायटीचे अध्यक्ष श्री प्रवीण साळुंखे, सचिव श्री राहुल कांबळे यांच्या उपस्थितीत पूजन व दीपप्रज्वलन पार पडले. यावेळी आरगेचे माजी सरपंच श्री तुकाराम पाटील व प्रसिद्ध कवी श्री शैल चौगुले हेही उपस्थित होते. जिल्हा बँकेचे एकनिष्ठ ग्राहक वर्ग शेतकरी यांना मार्गदर्शन म्हणून आर्थिक साक्षरता व डिजिटल माहिती सेवा मेळावा घेण्यात आला. यासाठी प्रसिद्ध मार्गदर्शक म्हणून मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोखरे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी मोहन साखरचे अकाउंटंट अजितराव व शेखसाहेब यांनीही उपस्थिती लावली. त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती व आर्थिक साक्षरता मेळाव्याचे अध्यक्षस्थान आदरणीय श्री दीपक लक्ष्मण क्षीरसागर, बँक ऑफ इंडिया आर्थिक साक्षरता केंद्र सांगली यांनी मेळावा व उद्योग यासंबंधी विशेष माहिती दिली. शेतकऱ्यांनी शेतीबरोबर जोड व्यवसाय करावा, तसेच सर्व आर्थिक विकास महामंडळांकडून जिल्हा बँक शेतकरी ग्राहकांना हवे ते सहकार्य देण्याचे अभिवचन देत मिरजमधील RCT बद्दल माहिती, प्रधानमंत्री सरळ विमा, जीवन ज्योती विमा व अटल पेन्शन योजना याबद्दल ही माहिती सांगितली. तत्पूर्वी श्री प्रकाश पाटील शाखा व्यवस्थापक यांनी जिल्हा बँकेच्या शाखा विकासाचा आढावा देताना एप्रिल 2024 ते 25 ची कार्यप्रणाली सविस्तर सांगत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मार्चमध्ये 100व्या वर्षात पदार्पण करीत असून बँकिंग व्यवहारापासून अलिप्त घटकातील शेतकरी, कष्टकरी, महिला बँकिंग व्यवहाराची माहिती देण्यासाठी सर्वांनी तत्पर सेवेसाठी सतर्क राहण्याची विनंती केली. आरग क्षेत्रातील संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजनेखाली खाती उघडून रकमा जमा करून वाटप करण्याचे चालू असून यापासून कुणीही वंचित राहणार नाही असे सांगितले. बँकिंग वर्षात आरग शाखेची कामगिरी आर्थिकदृष्ट्या सबल व सक्षम असल्याचे स्पष्ट केले. दुग्ध संस्था, पाणीपुरवठा संस्था, मजूर संस्थांनाही कर्ज वाटप झाले असून ATMचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपला पासवर्ड गोपनीय ठेवून OTP चौकशीशिवाय न देण्याच्याही महत्त्वाच्या सूचना व्यवस्थापक श्री प्रकाश पाटील यांनी दिली. ज्येष्ठ ठेवीदार म्हणून आरग येथील आदरणीय श्री बापूसू कोळी यांचा सत्कार व आरग विकास सोसायटीचे केडरर नियुक्ती नूतन सचिव श्री सचिन शिवाजी गायकवाड यांचेही विशेष सत्कार घेण्यात आला. वर्धापन सोहळ्याची सांगता आभार प्रदर्शन जिल्हा बँक आरग शाखेचे कर्मचारी श्री अरमान मुजावर यांनी केले.